सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। डोंबिवलीतील उबाटा गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उबाटा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावेळी यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। गेली अनेक वर्षे आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो, मात्र सच्चा शिवसैनिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचं मत थरवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। मणिपूरमधील सध्याची परिस्थिती पुन्हा एकदा पूर्वीसारखीच झाली आहे। राज्यातील अनेक भाग हिंसाचाराच्या विळख्यात आहेत। एकीकडे कुकी समाजाचे लोक आपल्या मागण्यांसाठी हिंसाचाराचा अवलंब करत आहे, तर दुसरीकडे एकाच कुटुंबातील 6 जणांच्या हत्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत मैतेय समाज रस्त्यावर उतरला आहे। सध्याची परिस्थिती पाहता आज रोजी मणिपूरमधील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून इंटरनेट सेवा ही आधीच बंद आहे। मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनल्स येथून एका प्रवाशाकडून सुमारे 42 लाख रुपये जप्त केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी प्राप्तिकर विभागाला माहिती देण्यात आली। याबाबत ते पुढील तपास करत आहे। मुंबई टर्मिनल्सहून सुटणारी डाऊन क्रांती एक्सप्रेस मधून एक प्रवासी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 पथके नेमून सापळा रचला होता। महाराष्ट्राची निवडणूक पारदर्शक ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने 2 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। यात नागपूरसह मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरातील प्रत्येक मतदान केंद्र वेबकास्टिंगद्वारे पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या नजरेखाली असणार आहे। तसेच राज्यातील प्रत्येक ईव्हीएमच्या बारीक-सारीक हालचालींवरही चक्रिका ॲपच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची नजर ठेवली जाणार आहे। ईव्हीएम काही फूटही इकडे-तिकडे हलवले गेले तरी ॲपच्या माध्यमातून वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी व निवडणूक आयोगाला या माध्यमातून कळेल अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल शरद सोनवणे यांची शिवसेना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे। शरद सोनवणे यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अतुल बेनके यांच्या विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे। याबाबत शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पत्र दिले आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील झालटा फाटा व सिडको N7 मधील आंबेडकर नगर मधून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जवळपास 2 दिवसात 7 लाखांचे मद्य जप्त केले। राज्य उत्पादन शुल्क विभागाला आंबेडकर नगर मध्ये अवैध पद्धतीने मद्य विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्यावरून त्या ठिकाणी विभागाने कारवाई करून जवळपास 2 दिवसात 7 लाखांचे मद्य जप्त केले आहे। झालटा फाटा परिसरातील हॉटेल कार्तिकी ढाबा या ठिकाणी काही मद्यपी अवैधरित्या मद्यपान करत असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। मात्र मद्य विकणाऱ्या आरोपीने पळ काढला। गंगापूर खुलताबाद विधानसभेचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर काल रात्री त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली, त्यामध्ये ते जखमी झाले। त्यांना वाळूज पोलीस स्टेशन हद्दीतील नाक्याजवळील CSMS येथे उपचारासाठी दाखल केले। आता त्यांची प्रकृती ठीक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे।
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमगाव पोलिसांनी कट्टीपार येथे नाकाबंदी करून 65,870 रुपये किमतीच्या दारू साठ्यासह 2 वाहन जप्त केली आहे। 2 दिशेने येणाऱ्या वाहनातून दारू जप्त करण्यात आली आहे। या दोन्ही प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आमगाव पोलीस कट्टीपार परिसरात पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी केली होती। महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदानाचे साहित्य घेऊन जाताना कर्मचारी व पोलीस रवाना झाले आहेत। त्यामध्ये 118 चांदवड देवळा मतदारसंघासाठी उद्या होणाऱ्या मतदानासाठी 306 मतदान केंद्रावर 2142 व 514 पोलीस कर्मचारी रवाना झाले, अशी माहिती चांदवड येथील निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलक यांनी दिली आहे। नांदेड दक्षिणचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुक अहमद यांनी काल सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवर जात टीका केली। यात समाजात तेढ निर्माण करण्याचे भाष्य केले होते, अशी भाषा करत त्यांनी कायद्याला आव्हान दिले आहे। निवडणूक आयोगाला आव्हान दिलं आहे, कायद्याला पायदळी तुडवण्याची भाषा केली, त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी आज राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। याबाबतचे पत्र खासदार अजित गोपछडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पात्र हा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।